नमस्कार मंडळी. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित या खास भागात आपलं स्वागत. कधी विचार केलाय की लहान मुलं फक्त गोष्टी ऐकण्यापासून ते स्वतःच्या गोष्टी तयार करण्यापर्यंतचा प्रवास कसा करतात? आणि हो, या प्रवासात आपण त्यांना मदत कशी करू शकतो? चला तर मग आज हेच जाणून घेऊया. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? तर मुलांच्या गोष्ट रचण्याच्या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे. सुरुवात होईल अनुकरणापासून, मग ते स्वतःला कसं व्यक्त करतात ते पाहू, आणि शेवटी त्यांच्या नवनिर्मितीच्या अद्भुत दुनियेत डोकावू. आणि हो, या सगळ्याचे फायदे काय आहेत तेही समजून घेऊया. तर गोष्ट रचण्याची सुरुवात बघा. गोष्ट फक्त ऐकणं आणि ती स्वतः सांगणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ही त्यांच्या विकासातली एक खूप मोठी उडी आहे. कारण इथे फक्त शब्द महत्वाचे नाहीत, तर मुलांची कल्पनाशक्ती आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. आणि जेव्हा मुलं स्वतः गोष्टी सांगायला लागतात ना, तेव्हा त्याचे फायदेही जबरदस्त आहेत. त्यांची भाषा सुधारते, स्मरणशक्ती तल्लख होते, विचार करण्याची एक सवयच लागून जाते. सगळ्यात भारी म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटतात आणि स्वतःला व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग मिळतो. तर पहिला टप्पा आहे अनुकरण. साधारणपणे 3 ते 4 वर्षांच्या मुलांमध्ये हे दिसतं. या वयात मुलं काय करतात, तर ऐकलेली गोष्ट थोडी मदत मिळाली की पुन्हा सांगायचा प्रयत्न करतात. हीच तर सुरुवात आहे. आता या टप्प्यावर ना मोठ्या माणसांची भूमिका खूपच महत्वाची आहे. आपण एका गाईडसारखं काम करतो. म्हणजे अरे वा, मग पुढे काय झालं, असे सोपे प्रश्न विचारायचे. या प्रश्नांमुळे त्यांना गोष्ट पुढे न्यायला मदत होते. आणि मुलं ती एका शब्दात किंवा छोट्या छोट्या वाक्यांमध्ये उत्तरं देतात. चला, एक उदाहरणच बघूया. समजा टोपीवाला आणि माकडे ही गोष्ट आहे. आपण चित्र दाखवून विचारलं, हे कोण आहेत? मुलं लगेच सांगतात, टोपीवाला. तो झाडाखाली काय करत होता बरं? उत्तर येतं, झोपला होता. बघा किती सोपं आहे. अशा छोट्या छोट्या प्रश्नांमधून गोष्ट आपोआप पुढे जाते. आणि हीच गंमत आपण रोजच्या आयुष्यात पण करू शकतो. मुलांना सहज विचारा, आज सकाळी उठल्यावर काय काय केलंस? अच्छा, आणि मग? ह्या साध्या प्रश्नांमधून त्यांना घटना क्रमाने आठवायची आणि सांगायची सवय लागते. खरंच करून बघा. चला, आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. स्व-अभिव्यक्ती. वय साधारण 4 ते 5 वर्ष. आता मुलं फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर स्वतःच्या शब्दात अगदी मोकळेपणाने गोष्ट सांगायला लागतात. आणि इथे ना आपल्या भूमिकेत एक मोठा बदल होतो. आता आपण गाईड नाही, तर एक चांगला श्रोता बनायचाय. फक्त शांतपणे ऐकायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं. असं केल्याने मुलं 3-4 वाक्य एकत्र जोडून व्यवस्थित गोष्ट सांगू शकतात. यासाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. तहानलेला कावळा या गोष्टीची चित्रकाढ घ्या आणि ती मुलांसमोर विस्कळीत करून ठेवा. त्यांना सांगा की आधी चित्रांचा योग्य क्रम लावा आणि मग त्या क्रमाने गोष्ट सांगा. बघा, बोलायच्या आधीच त्यांचे विचार कसे व्यवस्थित मांडले जातात. एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायला हवी. मुलाने गोष्ट अगदी पुस्तकातल्या सारखीच शब्दांना शब्द तशीच सांगावी असा आग्रह अजिबात धरू नका. जेव्हा एखादं मूल म्हणतं, कावळ्याने पाणी पिले आणि भुर्रक्क नुडून गेला, तर तेच खरं यश आहे. कारण ते त्यांचे स्वतःचे शब्द आहेत आणि तेच महत्वाचं आहे. घरातल्या घरात काय करता येईल? मुलांचं आवडतं खेळणं घ्या. मग विचारा, अरे तुझी बाहुली आज कुठे गेली होती? तिनं काय काय केलं? जरा सांगशील का तिची गोष्ट? बघा, ह्या साध्या प्रश्नांमधून त्यांच्या कल्पनेचं एक अख्खं जग उभं राहतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत सगळ्यात रोमांचक टप्प्यावर. 5 ते 6 वर्षांची मुलं. हा टप्पा आहे नवनिर्मितीचा. म्हणजे काय? तर अर्धवट गोष्टी पूर्ण करणं आणि कधीकधी तर स्वतःच्याच नवीन गोष्टी तयार करणं. इथे आपलं काम अगदी सोपं आहे. फक्त एक ठिणगी टाकायची, म्हणजे गोष्टीची फक्त सुरुवात करून द्यायची. त्यानंतर काय होतं? मुलांचं डोकंच गोष्टीचं इंजन बनतं आणि मग तेच ठरवतात की गोष्ट पुढे कशी जाईल. उदाहरणार्थ, आपण भित्रा ससा ही गोष्ट सुरू करू शकतो. एका घनदाट जंगलात एक खूप भित्रा ससा राहायचा. एके दिवशी तो मस्तपैकी गाजर खात होता आणि अचानक त्याला झुडपाच्या मागून सळसळ असा आवाज आला. बस, इथे आपण थांबायचं आणि गोष्टीची सूत्र मुलांच्या हातात द्यायची. आता त्यांना विचारायचं, तो आवाज कशाचा असेल बरं? ससा घाबरून पळाला असेल की त्याने हिंमत करून जाऊन बघितलं असेल? काय झालं असेल पुढे? आणि मग बघा गंमत, एक मूल म्हणेल, अरे बापवे, तिथे साप होता, ससा धूम पळाला.
तो दुसरं कदाचित म्हणेल, छे, तिथे तर त्याचा मित्र हरिण त्याला खेळायला बोलवायला आला होता. कोणतीही कल्पना असो, तिला प्रोत्साहन देणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हो, हीच कल्पनाशक्ती आपण रोजच्या आयुष्याशी पण जोडू शकतो. सहज विचारा, काल घरी काय गंमत झाली होती, किंवा बाजारात गेलो होतंस तेव्हा काय काय बघितलंस. यातून त्यांचं निरीक्षण आणि गोष्ट सांगणं दोन्ही कौशल्य पक्की होतात. तर मग या संपूर्ण प्रवासाचा सारांश काय? मुलांमध्ये नक्की कोणती कौशल्य तयार होतात? चला, प्रत्येक टप्प्यावर काय मिळतं ते थोडक्यात बघूया. हा तक्ता बघितला की सगळं स्पष्ट होतं. बघा, 3 ते 4 वर्षांची मुलं गोष्टीतील पात्र आणि घटना आठवतात. 4 ते 5 वर्षांची झाल्यावर त्यांना गोष्टीची सुरुवात, मध्य आणि शेवट कळतो आणि ते सुसंगतपणे गोष्ट सांगतात. आणि 5 ते 6 वर्षांची झाल्यावर तर ते महत्वाचे शब्द वापरून स्वतःच्या कल्पनेने गोष्ट पूर्ण करतात. प्रत्येक पुढची पायरी आधीच्या पायरीवर आधारलेली आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. मुलांच्या आत दडलेल्या कथाकाराला घडवणं ही एक खूप हळूवारपणे आणि प्रेमाने करण्याची गोष्ट आहे. योग्य वेळी योग्य प्रोत्साहन मिळालं की प्रत्येक मुलाची कल्पनाशक्ती उंच भरारी घेऊ शकते. मग आता प्रश्न हा आहे की आज आपण त्यांच्या कल्पनाशक्तीला कोणते पंख देणार आहोत?